नमस्कार, मी अजित चव्हाण, फास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. बातम्या पाहूया त्या बुलेटिनमध्ये. अर्थातच फास्ट. महाराष्ट्रामधल्या खासदार आणि मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळा घेतली. मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. सरकारच्या योजना खासदारांना माहिती नसतील तर त्या लोकांपर्यंत पोहोचतील कशा, असा सवाल मोदींनी या खासदारांना विचारला. खासदारांनी या योजनांची माहिती घेऊन लोकांना द्यावी आणि कामात सुधारणा करावी असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. 2019च्या निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचनाही मोदींनी खासदारांना केल्यात. अर्थसंकल्प आणि जाहीरनाम्यामधील आश्वासनं मोदींनी नकार दिलाय, तर वेगळ्या ओबीसी मंत्रालयाची गरज नसल्याचंही पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट केलं. नक्षलवाद कमी करण्याकरता सरकारनं खूप काम केल्याचंही मोदी म्हणाले. दिल्लीचे नवे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारला बुधवारी पहिला दणका दिला. नियमबाह्य जाहिराती केल्याबद्दल आपकडून 97 कोटी वसूल करा असा आदेश बैजल यांनी मुख्य सचिवांना दिला. या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्ष यांची प्रतिमा निर्मितीकरता केलेल्या जाहिरातींवरती किती खर्च करण्यात आला याची चौकशी करावी, तसंच या प्रकरणी दोषनिश्चिती करावी असंही बैजल यांनी म्हटलेलं आहे. ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनल TVF म्हणजेच द व्हायरल फीवरचे CEO आणि संस्थापक अरुणाब कुमार यांच्या विरोधात मुंबई पोलिसात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री एका तरुणीनं अरुणाब कुमार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती. ही तरुणी 2016 मध्ये TVFच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला गेली होती. त्यावेळी अरुणाब यांनी आपल्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार MIDC पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अरुणाब यांना अटक होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी या चॅनलमध्ये काम केलेल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यांना अरुणाब यांच्यावरती अशाच प्रकारचे आरोप ब्लॉगच्या माध्यमातून केले होते. इंडियन फ्लॉवर नावाचा हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर अनेक तरुणींनी पुढे येऊन अरुणाब यांच्यावर छेडछाडीचे आरोप केले. महाराष्ट्रामधील हवाई मार्गाने एकमेकांपासून 1 तासाच्या अंतरावर असणाऱ्या 5 शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार. यात कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, नाशिक ही शहर मुंबई, पुणे आणि नागपूरशी हवाई सेवेनं जोडली जातील. केंद्रीय नागरी विमान मंत्री अशोक गजपती राजू यांच्या नेतृत्वात आज केंद्र सरकारची नवी उडान योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवघ्या 2,500 रुपयामध्ये 1 तासांचा हवाई प्रवास करता येणार आहे. सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिकच आहे. माणसाप्रमाणेच प्राणीही पाण्याकरता वणवण फिरताना दिसतात. कर्नाटकमधल्या कैगा नावाच्या गावात पाण्यासाठी व्याकुळ झालेला कोबरा रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाला. प्राणीमित्र पोलिसाच्या लक्षात आल्यावर त्यानं पाण्याची एक बाटली सापाच्या तोंडासमोर धरली आणि सापानंही मग मनसोक्त पाणी प्राशन केलं. उष्माघातामुळे राज्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे. राज्य सरकारनं सरकारी रुग्णालयांमध्ये हीटवेव्ह थेरपी केंद्र सुरू केली आहे. त्याकरता स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे तापमानातल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचं प्रमाणही वाढते असं सावंत यांनी सांगितलं. सकाळी 18-19 डिग्री तापमान असलं, मात्र नंतर जास्त तापमान वाढतंय असं निदर्शनाला आल्याचं ते म्हणाले. रविवारी पुण्यात जाऊन आढावा घेतला. यावरती नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला. येत्या 2 दिवसात राज्यातली उष्णतेची लाट कायम राहील असं आज IMDनेही स्पष्ट केलं आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये 2-3 दिवसात तुरळक पावसाची शक्यता आहे. राज्यात सरासरी 40 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. ज्या नोंदी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र, खास करून नाशिक, मालेगाव या परिसरामध्ये आणि आदिवासीच्या काही स्टेशनमध्ये, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये पण अशा प्रकारचे काही नोंदी आढळले. सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर जर बघितलं तर ते 40चा टप्पा बऱ्याच स्टेशनने गाठलेला आहे. वारे उष्ण आहेत, ड्राय आहेत आणि सर्वसाधारणतः त्यांची दिशा नॉर्थ वेस्टर्ली किंवा उत्तरेकडून येणारे वारे आहेत. एकंदर महाराष्ट्रामध्ये असं मी म्हणून की टेम्परेचर आम्ही असं म्हटलं की सर्वसाधारणतः ते सरासरीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता येत्या 5 दिवसासाठी म्हटलेलं आहे. आणि हीट वेव्ह वॉर्निंग ज्या आहेत त्या सर्वसाधारणतः या 2 विभागामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आम्ही दिलेल्या आहेत. राज्यामधल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या 2 दिवसात गंभीर बनल्याचं हवामान अभ्यास करणाऱ्या सतर्क या संस्थेचं म्हणणं आहे. आणखी 3-4 दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात अँटी सायक्लोन तयार झाल्यानं ही उष्णतेची लाट आली आहे. सामान्यपणे एप्रिल महिन्यात गुजरात आणि राजस्थानात ती तयार होते. यंदा मात्र ही स्थिती मार्चमध्येच तयार झाली आहे. 28 आणि 29 मार्चला हे अँटी सायक्लोन गुजरात म्हणून उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करेल. हळूहळू हे अँटी सायक्लोन सारा देश व्यापणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. मात्र हवेत एकाएकी मोठा बदल झाल्यानं संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेची सूचना नागपूर वेधशाळेनं जारी केली. विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये मार्चमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा, यवतमाळ, बुलढाणा आणि गोंदियात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. पुढचे 2 दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू झालाय. शिरपूर तालुक्यातल्या बाभुळदे इथल्या माजी सरपंच मालतीबाई निकुंबे उष्माघाताला बळी पडल्यात. मालतीबाईंना ताप आला, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळ्याला हलवण्याचा सल्ला देण्यात आला, पण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्या मरण पावल्या. धुळे जिल्ह्यातला उष्माघाताचा हा पहिला बळी आहे. आदल्या दिवशी खोकला येत असल्यानं मालतीबाई निकुंबेंना रुग्णालयात आणलं होतं. शरीरात 106 डिग्री ताप होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघातानं झाला असावा असा अंदाज आहे. मालतीबाई शेतात फेरफटका मारायला गेल्या असताना त्यावेळी तापमानाचा पारा हा 40 अंशांवर होता. ठाण्यात देखील वाढत्या तापमानाचा ताप झालाय. मंगळवारी ठाण्यात पहिल्यांदाच पारा 43 अंशांवर नोंदवला गेला, तर बुधवारच्या 35 अंशानंतर आज पुन्हा तापमानात वाढ झाली. ठाण्यामधलं तापमान आज 38च्या जवळपास असल्यानं ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होते. सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या सुविधांबाबतीत सविस्तर अहवाल द्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी राज्य सरकारला दिलाय. सरकारी रुग्णालयांची कशी दुरावस्था झाली आहे याचं छायाचित्र कोर्टापुढे सादर करण्यात आलं. ही छायाचित्र पाहिल्यानंतर डॉक्टरांना मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्याचं मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी नमूद केलं. तसंच महाराष्ट्रातील जे रुग्णालयासह पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज, मिरज, बीडमधल्या अंबाजोगाई येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातल्या डॉक्टरांना मिळणाऱ्या सुविधांबाबत अहवाल सादर करायला सांगितलंय. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील सुमारे 4000 निवासी डॉक्टर गेल्या आठवड्यात सामूहिक रजेवर गेले होते. या डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका एका अर्जदारानं केली. याबाबतची पुढची सुनावणी येत्या 17 एप्रिलला होणार आहे. ठाण्यामधल्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्याकरता डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला. जिल्हा रुग्णालय असल्यानं अत्यावश्यक सेवा सुरू आहेत, पण इतर सेवा बंद ठेवण्यात आल्यात. ठाण्यातल्या मॅग्मो संघटनेनंही आज शासकीय रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केलं. मुंबईमधल्या सायन रुग्णालयाप्रमाणे सुरक्षा रक्षक देण्यात यावे अशी मागणी केली. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत डॉक्टर मारहाण प्रकरणी 5 आरोपींना अटक केली. इतर आरोपींना देखील ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज्यामध्ये डॉक्टरांवरती होणारे हल्ले थांबता थांबत नाहीये. जळगावमधल्या मेहरुण परिसरातल्या ममता हॉस्पिटलची रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. गरोदर स्त्रीला रुग्णालयात डिलिव्हरी करता दाखल केलं, मात्र अतिस्राव रक्तस्रावानं त्या स्त्रीचा मृत्यू झाला. त्यामुळे 2 रिक्षा भरून आलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. हॉस्पिटलमधील कॉम्प्युटर, कार यांची तोडफोड जमावानं केली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. एकीकडे विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच सहकार खात्यानं अजब आदेश दिलेत. रबीच्या पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांवरती असलेल्या कर्जाची 50% रक्कम कापून घेण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा बँक आणि जिल्हा उपनिबंधकांना असे आदेश देण्यात आले. पुण्यातल्या सहकार आयुक्तालयानं हे परिपत्रक काढले. त्यामुळे सरकारच्या कारभारावरती आश्चर्य व्यक्त होते. एकीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, तर दुसरीकडे असे आदेश आल्यानं शेतकरी अधिक अडचणीत येणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांकरता विरोधकांची संघर्ष यात्रा वर्ध्यात दाखल झाली. AC बसमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाईची संघर्ष यात्रा वर्ध्यात सेवाग्रामच्या बापू कुटी इथे दाखल झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते संघर्ष यात्रेत सहभागी झालेत. या नेत्यांनी सेवाग्राम इथे बापू कुटीत महात्मा गांधींना अभिवादन केलं. ही संघर्ष यात्रा पवनार मार्गे सेलू आणि नंतर नागपुरात दाखल होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विरोधक संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. संघर्ष यात्रा म्हणजे विरोधकांची पिकनिक नसून एकजूट आहे. एकजुटीनं सरकार खाली खेचू अशी गर्जना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यवतमाळमध्ये केली. यवतमाळमध्ये यात्रेचा बुधवारी रात्री मुक्काम होता. त्याआधी झालेल्या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आत्महत्या प्रकरणी सरकारवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही चव्हाणांनी यावेळी केली. संघर्ष यात्रेचा भाजपकडून अपप्रचार होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड दिल्लीत दाखल झालेत. दुसरीकडे खासदार गायकवाडांच्या विमान प्रवासावरची बंदी उठवावी अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. याबाबतचं पत्र सेना खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना दिलं. या संदर्भामध्ये शिवसेनेच्या खासदारांची तब्बल 15 मिनिटं लोकसभा अध्यक्षांबरोबर बैठक सुरू होती. गायकवाड यांची हवाई कोंडी करून मूलभूत अधिकार डावलला जात असल्याचं शिवसेना खासदारांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांना पटवून दिलं.
गायकवाड यांनाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा दावाही करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून बंदी उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या बैठकीला शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते। पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यावरती आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करांमध्ये तब्बल 12% घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला। आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीमध्ये 15% वाढ सुचवण्यात आली। पुण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रस्ताव सादर केला। यात सुमारे 5600 कोटींच्या अर्थसंकल्पात सुमारे 1100 कोटी रुपये पाणी पुरवठ्याकरता राखून ठेवण्यात आले। बुधवारी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुपारच्या वेळेला मेट्रोचं काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मालाड स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मालाड ते भाईंदरपर्यंतच्या पेट्रोल पंपावरील 18 सीएनजी गॅस पंप बंद ठेवण्यात आले होते। त्यामुळे रिक्षा, 4 चाकी सीएनजी गॅस लागणाऱ्या गाड्यांना त्रास सहन करावा लागला। त्यामुळे आज प्रवाशांना रिक्षा मिळणं देखील कठीण होत होतं। याचा फटका दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलाय। रिक्षात सीएनजी नसल्यानं रिक्षा चालकही त्रस्त झालेले दिसले। मागच्या 3 महिन्यात नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं 14 रुग्णांचा मृत्यू झालाय। स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते। सरकारी दवाखान्यांमध्ये नवीन वर्षात 38,000 रुग्णांची तपासणी करण्यात आली। यात 72 संशयितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले। यापैकी 60 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले। उर्वरित 18 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं। तपासणी केलेल्या नागरिकांपैकी संशयित अशा 249 रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्यात। आतापर्यंत 2015 मध्ये सर्वाधिक 87 बळी गेलेत। 9 वर्षात स्वाईन फ्लूनं जिल्ह्यातल्या 217 नागरिकांचे बळी घेतले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।